सोलापुरातील निर्भया अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत. 15 महिन्यात 1936 लेकी अत्याचाराच्या शिकार. दररोज 2 अल्पवयीन आणि 4 महिलांवर अत्याचार. नसरापुरातील हैवानाला फाशी. नराधमाचा हैदोस कधी थांबणार? पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयानं अवघ्या 2 महिन्यात त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालाचे सर्व स्तरातून कौतुक होत असतानाच सोलापूर जिल्ह्यात अवघ्या 15 महिन्यांच्या कालावधीत अल्पवयीन मुली आणि महिला अत्याचाराप्रकरणी 1936 गुन्हे दाखल झालेत. या आकडेवारीनुसार दररोज 2 अल्पवयीन आणि 4 महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणातील निर्भया कायदेशीर प्रक्रियेमुळे आणि दिरंगाईमुळे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 ते मार्च 2026 या अवघ्या 15 महिन्यांच्या कालावधीत शहरात 58 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले असून महिला अत्याचाराप्रकरणी 144 गुन्हे दाखल आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या 2024-25 आणि मार्च 2026च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 611 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले असून महिला अत्याचाराप्रकरणी 1123 गुन्हे दाखल आहेत. नसरापूरचा निकाल हा केवळ एक खटला नसून तो सोलापूरच्या त्या 1936 पीडित कुटुंबांसाठी एक आशेचा किरण आहे. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळत नाही तोपर्यंत या नराधमांचा हैदोस थांबणं कठीण आहे. जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी अनेक सरकारी योजना आहेत. सोलापूर पोलिसांनी डायल 112 प्रतिसाद वेळ कमी केल्याचे दावे केलेत. मात्र तरीही अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात शेजारी आणि नातेवाईकांचा सहभाग अधिक असल्यानं केवळ पोलीस पेट्रोलिंग करून हे रोखणं कठीण आहे. नसरापूरच्या निकालानंतर आता सोलापुरातील प्रलंबित खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीनं निकाली काढण्याबाबत प्रशासनानं स्पेशल सेल स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नसरापूरच्या निकालानं नराधमांच्या मनात धाक निर्माण केलाय. सोलापुरात वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना अत्यंत वेदनादायी आहेत. मी स्वतः गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील प्रलंबित खटले फास्ट ट्रॅकवर चालवण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार प्रकरणातील निकाल लवकर लागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची मागणी आगामी अधिवेशनात लावून धरणार आहे, असं सोलापूरच्या खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी प्रतिपादित केलं. तर नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे, त्यात कसलीही शंका नाही. परंतु केवळ कठोर कायद्यानं गुन्हे थांबणार नाहीत. समाजात जी विकृती बळावली आहे तिचं मूळ शोधणं गरजेचं आहे आणि अशा घटनेत साक्षीदार, पोलीस, वकील आणि कुटुंबियांनी पीडितांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं प्रतिपादन ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी केलंय. तर नसरापूर प्रकरणानं दाखवून दिलं की जर तपास आणि सबळ पुरावे वेळेत न्यायालयासमोर मांडले गेले तर नराधमांना फाशी होऊ शकते. सोलापुरातील प्रलंबित प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी न्यायालय आणि न्यायाधीशांची संख्या वाढणं गरजेचं आहे. तसेच अशा केसमध्ये सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेण्याची गरज असल्याचं कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं. तर महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही विशेष पथकं तैनात केली आहेत. प्रत्येक गुन्ह्यात तात्काळ FIR नोंदवून आरोपींना जेरबंद केलं जातं. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून ओळखीच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा आणि पालकांनीही आपल्या मुलामुलींशी संवाद वाढवावा, असं पोलीस उपायुक्त शहर गुन्हे शाखा डॉक्टर अश्विनी पाटील यांनी प्रतिपादित केलं.